नमस्कार. मी गौतमी गोदावरी. पुष्प 27वे. जय त्र्यंबकराज म्हणून 25 वर्षीय शृंगाने जलात सूर मारला आणि माईने नभाकडे पाहिले. पहाटेची चांदणी उगवलेलीच होती. गेले 1.5 तप शृंगाने या चांदणीची वेळ पाळलेली होती आणि माईला त्याची सवय झालेली होती. ही चांदणी आणि हा शृंग असेच जणू समीकरण झालेले होते. तो जसा वेळ पाळण्यात काटेकोर होता तसाच बुद्धिमानही होता. विभांडक ऋषींची कडक शिस्त आणि प्रखर बुद्धी याचे साकार रूप म्हणजे आजचा शृंग होता. भल्या पहाटे स्नानसंध्या झाल्यावर गुरु विभांडकांकडून शिष्य शृंगवेदांचे धडे गिरवित होता. त्यानंतर गुरूंनी दिलेल्या अभ्यासात तो इतका गढून जाई की पिताश्री केव्हा उठून रानावनात गेले नि उपलब्ध असलेली फळे कंदमुळे घेऊन आले याचेही त्याला भान नसे. मग पितापुत्रांचे खाणे होई आणि मग विभांडक ऋषी शृंगाला दिवसभर पुरेल इतका अभ्यास देऊन स्वतः कर्मयोगासाठी बाहेर पडत. त्या योजनभर परिसरात जरी मानवी वावर नव्हता तरी ऋषीवर गोदापात्र पार करून दूरवर चालत जात आणि तिथे असलेल्या मानवी वसाहतीतून लोकांशी संपर्क करीत. त्यांना वैदिक विचारधारा देण्याचा प्रयत्न करीत. त्यांना जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देत. तेथील लोक जरी दैत्य जमातीचे असले आणि त्यांना विभांडकांच्या जीवन विकासाच्या मार्गाने जायचे नसले तरीही समोरासमोर त्यांनी विभांडकांना विशेष कधी विरोध केला नाही. तसेच काहींना विभांडकांचे विचार पटले तरी ते उघडपणे त्यांचे समर्थन करीत नसत. कारण राक्षसी विचारांचा पगडा असणाऱ्यांचीच संख्या जास्त होती. कदाचित त्यामुळेच विभांडक ऋषी कुठून येतात कुठे जातात याच्या फंदात कुणी पडले नसावे. ऋषीवर मात्र विधात्याच्या साक्षीने आपला कर्मयोग साधत होते. अशा तऱ्हेने विभांडक गेले 1.5 तप जनसंपर्कात आले होते. पण शृंगाने आपल्या पित्याशिवाय कुणालाही पाहिले नव्हते. तो आणि त्याचा अभ्यासाला अनुकूल अशी शांतता पर्णकुटी परिसरात होती आणि शृंगालाही अभ्यासाचीच गोडी होती. आणि या सर्वांचे फलित म्हणून आजचा वेदविद्या पारंगत शृंग विभांडकांसमोर उभा होता. हल्ली विभांडकांच्या मनात वेगळाच विचार घोळत होता की आता शृंगाला समाजासमोर नेण्याची वेळ आली होती आणि त्यांचे पितृहृदय योग्य तो निर्णय घेऊ शकत नव्हते. कारण शृंग गुरुकुलात मोठा झाला नव्हता. त्यामुळे त्याला दुसऱ्याचे मन सांभाळणे, समोरच्याचा अनुकूल प्रतिकूल प्रतिसाद झेलणे, वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांशी जमवून घेत स्वतःचा स्वतंत्र स्वभाव सांभाळणे हे सर्व कसं जमेल? त्याला पाहून समाज आणि समाजाला पाहून तो असे दोन्ही एकमेकास कसा प्रतिसाद देतील? त्याला सर्वांपासून दूर ठेवले म्हणून तर तो वेदविद्या पारंगत होऊ शकला. पण आता पुढे काय? अशा विविध विचारांनी त्यांच्या मनात गर्दी केली होती. शेवटी त्यांनी विधात्याला हात जोडले आणि म्हणाले, हे प्रभू, मला जे योग्य वाटले ते मी केले. आता तुला जे योग्य वाटेल ते तू कर. अशा कर्मयोगी जीवांची जबाबदारी घ्यायला प्रभू तयारच असतात. ती त्यांनी प्रभूवर सोपवलेली असली तरीही आणि सोपवली नसली तरीही. विभांडकांनी जीव ओतून शृंगरूपी रोपटे मोठे केले, वाढवले होते. आता या पूर्ण तयार झालेल्या वृक्षाचा सदुपयोग करण्याचे काम मात्र विधात्याने स्वतःच हातात घेतले. त्याच्या लीला आघात विभांडकांची चिंता त्याने स्वतःच्या शिरावर घेतली आणि काही दिवसांनीच त्याचा प्रत्यय आला. पहाटेची चांदणी उगवली आणि शृंग गोदातीरी पोहोचला. जय त्र्यंबकराज म्हणून त्याने जलात सूर मारला आणि स्नानादी उरकून रोजच्या परिपाठाप्रमाणे पहिला अर्घ्य त्र्यंबकराजाला आणि दुसरा गोदामाईला अर्पण करून झपाझप पावले टाकीत तो पर्णकुटीकडे गेला देखील. सावकाश पावले टाकीत विभांडक ऋषी जलाकडे आले आणि स्नान संध्यादी नित्यकर्म आटपून संथ पावले टाकीत पर्णकुटीकडे निघाले. सावकाश चालण्या इतके विभांडक वृद्ध झालेले नव्हते, पण त्यांच्या मनातील विचारांच्या गुंत्याने त्यांच्या पावलांच्या गतीला कमी केले होते. काहीतरी घडतंय असं त्यांना वाटत होतं.
पण नक्की काय घडतंय हे मात्र त्यांना कळत नव्हतं. असं दोघं पितापुत्र आले तसे गेले, पण गोदामाई मात्र परिस्थिती उघड्या डोळ्यांनी पाहत होती. विभांडकांची पाठ फिरली आणि 5 रूपवती तरुणी उजव्या काठावरून जलात उतरल्या. त्या पट्टीच्या पोहणाऱ्या होत्या. या तरुणी आपल्या परिसरातील नाहीत. गोदामाई मनोमन उद्गारली, या कुठून आल्यात, का आल्यात, आणि सोबत कुणी पुरुष दिसत नाहीत. बरं, वाट चुकले म्हणावं तर घाबरलेलेही दिसत नाहीत. उलट जिथे जायचे तिथेच पोहोचले असा आत्मविश्वास त्यांच्या हालचालीतून जाणवतोय. चला ग बाहेर, पुरं झालं, उजाडलं आणि आपल्याला कुणी पाहिलं तर पंचायत होईल. एकीने दबक्या आवाजात सूचना केली आणि बाकीच्यांनी लगेचच सूचनेचे पालन केले. जिथून त्या जलात उतरल्या तिथूनच बाहेर पडल्या आणि झटपट वस्त्राप्रवारीने बदलली. ओली वस्त्रे क्षणार्धात पिळून एका वृक्षाच्या फांदीवर कुणालाच दिसणार नाहीत अशी अडकवली आणि किनाऱ्यावरून प्रवाहाच्या दिशेने चालू लागल्या. गोदामाई अर्थातच बरोबर असल्यामुळे काय चालले याचे अवलोकन करीत होती. आता त्या भल्या मोठ्या कडुनिंबाच्या वृक्षाकडे आल्या, थांबल्या आणि वानरांपेक्षाही चपळतेने त्या वृक्षावर 5ही जणी चढल्या. माईला हे सर्वच विस्मयकारक वाटले, पण आता त्यापुढे काय करतात हे पाहायचे एवढेच माई करू शकत होती. थोड्या वेळातच पूर्व क्षितिजावर सूर्यदेव अवतरले. संपूर्ण सृष्टी प्रकाशली. आता गोदामाईने त्या वृक्षावर नजर टाकली तर कुणीच दिसत नव्हते. या कुणी स्वर्गीय देवता तर नव्हत्या, त्या बहुतेक गुप्त झाल्या. माई विचारात पडली तरी त्या वृक्षावर नजर ठेवूनच होती. हा परिसर पूर्ण निर्मनुष्य असल्यामुळे इतर ठिकाणी जशी गंगेवर झुंबड उडायची तसं इथे काहीच नव्हतं. आणि विशेष म्हणजे उगमापासून संगमापर्यंतच्या मानवी गडबड गोंधळाकडे माईचे चित्त नव्हते, तर या निर्मनुष्य जागेवरच तिचे चित्त एकवटले होते. थोडा वेळ गेल्यावर नित्याप्रमाणे विभांडक ऋषी गोदातीरी आले आणि वडाच्या झाडाला बांधलेला तराफ्याचा दोर सोडला आणि त्या तराफ्याच्या होडीने गोदा पार करून तिथेच ठरलेल्या शिळेला तराफ्याचा दोर बांधला आणि चालत चालत झाडीच्या पल्याड दिसेनासे झाले. हा त्यांचा नित्यक्रम होता. आता ते 2 कोसावरच्या गावात जाणार आणि सूर्यदेव पश्चिम दिशेला झुकल्यावरच परत येणार, हेही नित्याचेच होते. आजचे त्यांचे जाणे मात्र कुणाला तरी फायद्याचे ठरणार होते. जसे विभांडक ऋषी दिसेनासे झाले तशा त्या वृक्षावरून त्या तरुणी खाली उतरल्या आणि एकमेकींना म्हणाल्या, चला चला, ऋषीवर पुन्हा येईपर्यंत आपल्याला कार्यभाग साधायचा आहे, घाई करा. असे म्हणतच त्यांनी जलात उडी घेतली आणि सरसर पोहत दुसरा किनारा गाठला. जलातून बाहेर आल्या आणि वस्त्रातून जल निथळेपर्यंत उन्हातच उभ्या राहिल्या. मग एक जण म्हणाली, मला काय वाटतं, एकाच वेळेला आपण सर्वजणींनी शृंगदेवांकडे जाण्यापेक्षा एकीनेच जावे आणि त्यांची प्रतिक्रिया पाहावी नि मग हळूहळू झाडा आडून बाकीच्यांनी समोर यावे. तेवढ्यात दुसरी म्हणाली, नाही, असे न करता आपण शृंगदेवांना दिसेल अशा बेतात सर्वजणी चेष्टा मस्करी करीत बसू. त्यांना कळणार नाही असे त्यांच्याकडे लक्ष ठेवून ते आपल्याकडे आकर्षित कसे होतील यावर भर देऊया, काय? तिने डोळे मिचकावले आणि बाकीच्यांनी ही योजना उचलून धरली. एवढ्यात एक घोडेस्वार प्रवाहाच्या दिशेने आला. त्याच्या घोड्यावर बरेच सामान बांधलेले दिसत होते. घोडेस्वार त्या तरुणींजवळ उतरला. त्याने बांधलेल्या सामानातून 2 चांदीची ताटं बाहेर काढली. ती त्या तरुणींजवळ दिली. त्यानंतर सुका मेवा आणि सुक्या मेव्यापासून तयार केलेली मिठाई बाहेर काढली आणि ते पदार्थ ताटामध्ये सुबकपणे मांडले. त्यावर आच्छादन करण्याकरता 2 सुंदर तलम वस्त्र काढली आणि त्यावर आच्छादली आणि काही न बोलताच इशाऱ्यानेच तरुणींना शृंगाच्या पर्णकुटीकडे जाण्यास सांगितले. स्वतः घोड्यावर स्वार होऊन आला तसा गेला देखील आणि या तरुणी अर्ध ओल्या वस्त्राने शृंगाच्या पर्णकुटीकडे गेल्या. तसा तो घोडेस्वार गेला तसे माईला आठवले की इथून 2 कोसांवर अगदी किनाऱ्यालगतच काही यात्रेकरू उतरले. त्यात एक रथ आहे, 25 अश्व आहेत आणि तितकीच कमी अधिक माणसं आहेत. गेल्या सप्ताहापासून ते तिथेच आहेत, पण हे यात्रस्थ म्हणावे तर एकाच जागी काय करतायत आणि आळीपाळीने या एवढ्याच जागेत का फिरत आहेत
हे सर्व माईला आत्ता आठवले आणि आपल्याकडून एवढे दुर्लक्ष कसं झालं असा स्वतःला तिने ठपका देखील दिला. माईचे शरीर निसर्ग नियमाप्रमाणे उगम ते संगम वाहत होते, पण मन मात्र शृंगाच्या पर्णकुटीकडे लागले होते. विभांडकाला तर काय होईल? माई विचारात पडली. दिवसाचा 3रा प्रहर सुरू झाला आणि त्या तरुणी हसत खिदळत किनाऱ्यावर आल्या. त्या खूप आनंदात होत्या. सुरुवात छान झाली असं एकमेकींना म्हणत त्यांनी एकमेकींचे अभिनंदन केले. सोबत आणलेली चांदीची ताटे रिकामी होती, ती त्यांच्यापैकी दोघींनी पाठीला बांधली आणि जलात सूर मारला. आता त्यांनी पोहतच मुक्कामाच्या ठिकाणी जायचे ठरवले आणि त्या पोहतच 2 कोसावरच्या मुक्कामी पोहोचल्या. तिथे त्यांचे साथीदार त्यांची वाटच पाहत होते. ते चिंताक्रांत दिसत होते, पण त्या तरुणींना आनंदी पाहून तेही आनंदित झाले. नक्कीच काहीतरी चांगले घडले असे त्यांना वाटले. त्यांनी जलातून बाहेर पडलेल्या या तरुणींभोवती गराडा घातला, पण दबक्या आवाजातच विचारले, शृंगजेवाची नी तुमची भेट झाली का? ते काय म्हणाले? ते तुमच्याशी कसे वागले? असे कितीतरी प्रश्न एकत्र विचारू लागले. तेव्हा त्यातील एकीने सांगितले, सर्वजण शांत बसणार असाल तर सविस्तर सांगितले जाईल. आणि सर्वांनी कान टवकारले. अर्थात माईचेही कान तिकडेच होते. ती तरुणी म्हणाली, ऐका, ठरल्याप्रमाणे आम्ही त्यांना दिसू अशा जाऊन बसलो. आम्हाला पाहताच ते धावतच पुढे आले, पण जवळ येताच पुन्हा मागे सरकले. कारण त्यांनी स्त्री कधी पाहिलीच नाही, त्यामुळे आम्हाला ते मानवेतर प्राणी समजले. आम्हाला मारण्यासाठी त्यांनी दगड उचलला तर आम्ही सर्वजणींनी आपली दोन्ही हात उंचावून आम्ही निशस्त्र असल्याचे सांगितले. तसे त्यांनी आमचे डोक्यापासून पायापर्यंत अवलोकन केले आणि पुन्हा गरजले, नाही, तुम्ही कसे नि मी कसा? आम्ही त्यांना समजावले की आम्ही स्त्री आहोत नि तुम्ही पुरुष आहात, पण त्यांना काहीच समजेना. मग आम्ही त्यांना म्हणालो की बरं ते जाऊ द्या, आधी आम्ही तुमच्यासाठी काय घेऊन आलो आहोत ते तर पहा. असे म्हणून आम्ही त्यांना सोबतचे मिष्टान्न खाण्यास दिले, तर त्याचेही अवलोकन करू लागले. मग आम्ही जेव्हा खाऊन दाखवले तेव्हाच त्यांनी खाल्ले, तर ते त्यांना खूप आवडले. ते म्हणाले, इतके स्वादिष्ट अन्न मी आजवर खाल्लेले नाही. आणि त्यांनी मिष्टान्नाचा मनसोक्त आनंद घेतला. मग आम्ही त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या, पण जेव्हा आम्ही निघतो म्हणालो तेव्हा ते म्हणाले, तुम्ही नका जाऊ, आता पिताश्री येतील, मी त्यांना विचारून तुमच्यासाठीच इथे पर्णकुटी उभारतो. मग मात्र आम्ही युक्ती केली. आम्ही म्हणालो, जर तुमच्या पिताश्रींनी आम्हाला इथे पाहिले ना, तर ते येथेच आमचे भस्म करून टाकतील. तुम्ही आम्हाला जाऊ द्या. उद्या तुमचे पिताश्री बाहेर गेले की आम्ही पुन्हा येऊ. आमचे येणे जाणे तुम्ही ऋषीवरांना सांगू नका. आणि ते त्यांनी मान्य केले. हे सर्व ऐकल्यावर त्या तरुणींचे साथीदार सुखावले. धन्यवाद.